राज्यसभेचे खासदार संजय काकडे आणि राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलामुलीचं लग्न आज शाही थाटात पार पडलं। माळुंगेच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह राजकारणातली दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित होती। एकीकडे सामुदायिक विवाह सोहळ्याचा पुरस्कार करत अनेक गोरगरिबांची लग्न साधेपणाने लावणाऱ्या सुभाष देशमुखांना मात्र आपल्या मुलाच्या लग्नात थाट करण्याचा मोह आवरला नाही। या विवाह सोहळ्यावर टीका सुरू होताच काकडे आणि देशमुख परिवारानं राज्यातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींची रक्कम ठेव स्वरूपात मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली आहे। या रकमेच्या व्याजातून महाराष्ट्रातल्या होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली जाणार आहे। विद्यार्थी असे असतात की ते कुठल्याच योजनेमध्ये बसू शकत नाहीत आणि अशा मुलांचं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून काकडे देशमुख परिवारानं 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे व्याज येणार आहे त्या व्याजातून विद्यार्थ्याचं शिक्षण हे जे गरीब विद्यार्थी आहेत राज्यामधले त्या गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याचा हेतू या निमित्तानं रोहन आणि कोमलच्या विवाहप्रित्यर्थ हा आयोजन केलेलं आहे। राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना माझं नम्र आव्हान आहे। लोकमंगळ प्रतिष्ठानसुद्धा यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना पालकत्व घेतलेलंच होतं, परंतु या दोन्ही परिवाराच्या वतीनं आणि रोहन देशमुख आणि कोमलच्या लग्नाच्या निमित्तानं हे आयोजन केलेलं आहे आणि मी काकडे परिवारांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। या अशा चांगल्या उपक्रमाला त्यांनी सहकार्य केलं।